ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबद्दल आता भूमिका मांडू शकता अशा सूचना मनसे प्रवक्त्यांना करण्यात आल्यात। मनसेच्या प्रवक्त्यांनी आणि नेत्यांची शिवतीर्थावरती बैठक झाली। या बैठकीमध्ये मनसे प्रवक्त्यांना युतीवर बोलण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे। याआधी युतीवर कोणतेही भाष्य करू नये अशा राज ठाकरेंनी सूचना दिल्या होत्या आणि त्यानंतर आता प्रवक्त्यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना 50% जागांवर संधी देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आली। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती करायची की नाही या संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे। अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज सगळ्या जिल्हाध्यक्षांची बैठक असेल। आज संध्याकाळी 4 वाजता वरळी डोममध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं अजित पवार युती संदर्भात काय भूमिका जाहीर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज मंत्रालयामध्ये पार पडणार आहे। यावेळी काही ठराविक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मागील मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं। या पॅकेजची अंमलबजावणी नेमकी किती झाली याचा आढावा आजच्या बैठकीत घेतला जाईल। त्यामुळे शेतकरी आणि कृषी विभागाच्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमने-सामने आहेत। भाजपकडून अजित पवारांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी अशी स्पष्ट अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी अजित पवारांच्या काळात महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्राचं नुकसान झालं, अध्यक्षपदाच्या कार्यकाळात हिशोबही त्यांनी दिला नाही असा आरोप केलाय। त्यामुळे अजित पवारांनी निवडणुकीतून बाजूला होऊन माजी कुस्तीपटू मुरलीधर मोहोळ यांना संधी द्यावी अशी अपेक्षा रामदास तडस यांनी व्यक्त केली आहे। माणूस म्हणून चांगला आहे, मी त्याला वाईट म्हणणार नाही, पण खेळाडूमध्ये लक्ष दिलं पाहिजे। त्यांच्या मागे एवढा मोठा व्याप आहे की ते खेळाकडे लक्षच देत नाही, पद मात्र घेऊन बसले। त्यांच्या काळात खेळाचं नुकसान झालं असतं। नुकसान झालंच ना। आपल्या ज्या प्रमाणात आपले खेळाडू राष्ट्रकुल आशिया नॅशनलमध्ये जायला पाहिजे ते गेलेच नाही ना। आम्ही सर्व खेळाडू आहे। तुम्ही आता राजकारणात आहे, मोठी माणसं आहे, पण या खेळाच्या याच्यात राजकारण आणू नका। तुम्ही थोडंसं बाजूला झाली तर मुरली अण्णा मोहोळ जे महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीमध्ये राहिले त्यांच्या माध्यमातून या खेळाला राजाश्रय मिळेल। पुण्यामध्ये गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून महायुतीत सुरू झालेलं वादळ काही केल्या शांत होत नसल्याचं दिसतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता, मात्र रवींद्र धंगेकर यांनी काल पुन्हा चंद्रकांत पाटलांवरती अत्यंत गंभीर आरोप केले। समीर पाटील हा माझ्यावर चंद्रकांत पाटलांमार्फत मोका लावणार असल्याचं धंगेकर म्हणाले। चंद्रकांत पाटलांमार्फत माझ्यावर गुन्हे दाखल कसे करायचे यावर समीर पाटलांचं काम सुरू असल्याचा आरोपही धंगेकरांनी केलाय। आपण सत्य बोलतोय, आपला आवाज कोणीही बंद करू शकत नाही असंही धंगेकरांनी म्हटलंय। तर धंगेकरांच्या आरोपांवरती आज समीर पाटील पत्रकार परिषद घेऊन उत्तर देतील। मला त्यांनी जे खोटे गुन्हे या गुन्हेगारी दाखल करायला लावलेत त्याची यादी माझ्याकडे आली। मी परवा बी तुमच्याकडे एक पेपर दिला। अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केलंय पूर्वी आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो ड्रामा आता हिथं तो करतोय। त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आलेले, तुम्ही माहिती घ्या। मला सांगलीची लोक रोज भेटतात, भाऊ तुम्ही ह्याला सोडूच नका, हा चुकीचा माणूस आहे। आणि मी नंतर मी म्हणलं की कोण समीर पाटील, तर मला लक्षात आलं की तो माझ्याच मौका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथं तो पोलीस खात्यात चालू आहे। माझ्या जे गुन्हेगारी करत होतात त्याच्यामुळे आज नामुष्की पोलिसांवर ओढल्या गेली। ह्याला जबाबदार कोण आहे? तर ह्याच्यावर जबाबदार जर आम्ही जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असतील आणि तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा। साधक माझा प्रश्न ह्यांना आपण प्रश्न आपण थोडीच सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पानटपरीला जाऊन विचारणार का अरे पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तू उत्तर दे। ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता, मी एक पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो। एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं घेतलेला निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारकडून रद्द करण्यात आलाय। बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी एकनाथ शिंदे यांनी जागा दिली होती।
जनता दल सेक्युलर पक्षाची मंत्रालयाजवळच्या असलेल्या कार्यालयाची जागा कमी करून प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती. मंत्रालयाजवळ जीवन विमा मार्ग इथे 909 चौरस फूट जागा आहे. ती जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी राज्य सरकारकडून देण्यात आली होती. मात्र त्यातील केवळ 200 चौरस फूट जागा एकनाथ शिंदे सरकारनं जनता दल सेक्युलर पक्षासाठी ठेवून बाकी 700 चौरस फूट जागा प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय बदलण्यात आलाय. त्यामुळे फडणवीस सरकारनं एक प्रकारे बच्चू कडूंनाही दणका दिलाय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेतला. भारतीय जनता पक्षानं सगळ्या निवडणुका स्वबळावर लढवाव्या ही कार्यकर्त्यांची भावना आहे, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. आपल्यासोबत राज्यमंत्री पंकज भोयर आहे. नगरपालिका जिल्हा परिषदेकरता आढावा घेतल्यानंतर स्थानिक जे पदाधिकारी नेते आहेत त्यांना त्या ठिकाणी युतीबद्दल निर्णय घेण्याचं त्यांनी तसं सूचना केलेल्या आहेत. परंतु तरी देखील अंतिम निर्णय हा तिन्ही पक्षातले वरिष्ठ नेते एकत्र बसून त्याच्यावर निर्णय घेतील. मुंबई महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिकेच्या निवडणुका अजून थोडा वेळ आहे आणि त्याच्याकरता मी आधी सांगितल्याप्रमाणे तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि त्यावरती उचित निर्णय घेतील. निश्चितच प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे त्या ठिकाणी सर्वे करण्यात येतो. ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील योग्य उमेदवारीची निवडणूक होण्याकरिता त्या ठिकाणी भाजपच्या वतीने सर्वे करण्यात येईल. अशी कुठलीही पॉलिसी अजूनपर्यंत ठरलेली नाही. जो योग्य उमेदवार आहे त्याला उमेदवारी देण्यात येईल. तर होते राज्यमंत्री पंकज भोयर. कॅमेरामॅन मिथुन आत्मेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर.